सगळ्यांमध्ये आरोग्य शिबिर महिलांसाठी आपण केलेली आहेत। आज तुम्हाला आश्चर्य वाटेल पण देशातल्या 10 लाख गरोदर महिलांना मातृवंदना या योजनेचा जो हप्ता द्यायचा आहे त्याचं वितरण आज मध्य प्रदेशातून होणार आहे। त्यामुळे आपण जर सगळा विचार केला तर मोदीजींनी विचार केलेला आहे की मोदीजींनी अंमलात आणलेल्या अभियानांमध्ये, उपक्रमांमध्ये, योजनांमध्ये समाजातला कुठलाही घटक सुटला आहे असं आजपर्यंत झालेलं आहे असं मला वाटत नाही। विशेषतः महिला वर्गांसाठी, युवा वर्गांसाठी, विद्यार्थ्यांसाठी, शेतकऱ्यांसाठी अत्यंत चांगल्या प्रकारची उपक्रम, अत्यंत चांगल्या प्रकारच्या योजना या मोदीजींच्या माध्यमातून मिळालेल्या आहेत। त्यामुळे देश उद्या कधी इतिहास लिहिला जाईल त्यावेळी 2014 ते मोदीजी परत असतील आणि हा देश परमवैभवाकडे गेला असेल अशा एका इतिहासामध्ये सुवर्णाक्षराने मोदीजींचं नाव लिहिलं जाईल। मला असं वाटतं की आज त्यांचा 75वा वाढदिवस आहे आणि आपण सगळ्यांनी त्यांच्या दीर्घायुष्य लाभो यासाठी आपण प्रतिज्ञा केली पाहिजे। जितक्या जोमाने भारत पुढे आपण चाललेलो आहोत त्यासाठी चांगलं बळ देण्याची, चांगलं वातावरण निर्माण होण्याची गरज या निमित्ताने आहे आणि ते सगळं मोदीजींच्या वाट्याला आलं पाहिजे। दुसरा विषय मगाशी उल्लेख झाला, खर्डेकर कॉलेजचा आणि आमचाही स्नेहबद्ध आहे। ज्या वेळेपासून आम्ही सक्रिय समाजकारण किंवा राजकारणामध्ये काम करतो तर त्या प्रत्येक उपक्रमामध्ये खर्डेकर कॉलेजने आम्हाला सगळ्यांना सामावून घेतलेलं आहे। सगळ्यांना अत्यंत चांगल्या पद्धतीचं अभियान राबवण्याचे एक वातावरण या ठिकाणी निर्माण केलं आणि योगायोग असं आहे की आज त्याला युनिव्हर्सिटी लेवलचा अत्यंत चांगलं कॉलेज म्हणून, चांगला कॅम्पस, चांगलं बाकीच्या सगळ्या याने पुरस्कार मिळालेला आहे। मी सगळ्याच प्राचार्यांसहित सगळ्याच प्राध्यापक वर्ग असतील, विद्यार्थी, माजी विद्यार्थी किंवा सगळे विश्वस्त असतील त्या सगळ्यांचं अभिनंदन करतो। खरं तर आमचा प्रयत्न असा होता की सन्माननीय पालकमंत्री साहेबांच्या हस्ते आज हा कार्यक्रम व्हावा, मोठा सोहळा व्हावा, पण मनीषजींनी आता जबाबदारी घेतली खऱ्या अर्थाने। पुन्हा एकदा एका चांगल्या मोठ्या कार्यक्रमामध्ये इतका मोठा गौरव आहे त्याचा उचित सन्मान भारतीय जनता पार्टीच्या वतीने, जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या वतीने आपण सर्व मंडळी करणार आहोत। या सगळ्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या संस्थांचं पुन्हा एकदा आभार मानतो। ज्या रक्तदात्यांनी इतक्या मोठ्या प्रमाणावर रक्तदान केले त्यांचा आभार मानतो आणि एक विशेष कौतुक आमचे बाळू देसाई यांचं करतो। आमचे सहकारी आहेत, त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने कार्यक्रमाचं नियोजन सर्वांना सोबत घेऊन करतात, त्याबद्दल त्यांचं विशेष अभिनंदन आहे। आज आपलं सेवा पत्रवण्याचं अभियान सुरू झालंय। येत्या 15 दिवसांमध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यामध्ये खूप चांगले कार्यक्रम यापुढे हो अशा प्रकारच्या सदिच्छा व्यक्त करतो। पुन्हा एकदा व्यासपीठावर बसलेले आणि व्यासपीठाच्या समोर असणारी किंवा सकाळपासून या उपक्रमाला हजेरी लावलेल्या सगळ्याच मंडळींना